नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. या 8व्या अभंगामधल्या हे शेवटचे 3 ओव्या आपल्याला हरिपाठामधून कशा प्रकारे नामसंकीर्तनाची भक्ती जर आपल्याकडून घडली तर काय काय मिळतं किंवा कशा प्रकारे आपला उद्धार होऊ शकतो हेच दर्शवतात. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामधली जर कोणती वाईट काळा असेल तर ही वाईट काळा निघून जाईल. आपल्या जीवनाला एक योग्य दिशा असं मिळेल जर आपण चांगल्या योगाच्या संगतीमध्ये राहिलो तर. कारण नामामृताशिवाय ह्या कोणत्याच गोष्टी शक्य नाहीत. जेवढं चांगलं आपण नामामृत करू, जेवढं चांगलं आपण नामस्मरण करू, तेवढा आपला उद्धार होत राहील आणि ह्या आयुष्याच्या ह्या भौतिक सुखाच्या पाशबंधनातून आपण मुक्त होत राहू. आणि यालाच खरं आयुष्य किंवा जीवन सापडणं म्हणू शकतो आपण. कारण सत्याच्या शोधामध्ये जाताना भौतिक सुख हे आड येणार आणि ते जर भौतिक सुख आड आले तर सत्य सापडणार नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. मग नामसंकीर्तनामुळेच कसं काय एवढा फायदा होत असेल हा आपल्याला प्रश्न पडतो. अनेक लोक तपस्वी साधू मोठमोठ्या तपश्चर्या करतात, यज्ञ करतात, मोठमोठे तपश्चर्या करतात. मग अशा लोकांना सोडून आपल्याला देव कसा प्राप्त होईल फक्त नामसंकीर्तनानं, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. यासाठीच माऊली आपल्याला दृष्टांत देतात. माऊली सांगतात की जसं प्रल्हादाला केवळ नामस्मरणामुळं, नारायण नारायण या नामस्मरणामुळं, उच्चारणामुळं देव प्रसन्न झाला, तसंच उद्धवाला देखील श्रीकृष्ण प्रसन्न झाला. यामागची गोष्ट अशी आहे की जेव्हा भक्त प्रल्हादांचे पिता म्हणजे वडील हिरण्यकश्यपूंना ब्रह्मदेवाकडून अजिंक्य असल्याचं वरदान मिळालं, त्यावेळेस त्यांच्यातला गर्व जागा झाला. त्यांना वाटलं की आपण कोणावरही राज्य करू शकतो, कोणावरही शासन करू शकतो आणि प्रत्येकाला दंड देत चालणं हे त्यांचं काम झालं. त्यांना वाटलं की देवाची सोडून आपलीच भक्ती होत राहावी, म्हणून ते साधू सत्पुरुषांना देखील त्रास देऊ लागले, ऋषीमुनींना देखील त्रास देऊ लागले जे त्यांचं नामस्मरण करत नव्हते. मग त्यांनी देवावर विजय मिळवला आणि याच गोष्टीला चिडून देवराज इंद्राने त्यांची पत्नी कयाधू हिला प्रेग्नंट असताना म्हणजे गरोदर असताना एका ऋषींच्या आश्रमात ठेवलं होतं. आणि त्याच ऋषींच्या आश्रमामधून नेहमी नित्यनेमाप्रमाणे चालणारे नामसंकीर्तन किंवा त्या प्रभावामुळे तिथे चालू असलेल्या गोष्टींमुळे प्रल्हादाला गर्भामध्येच विष्णूचं नामस्मरण करण्याचं, नारायणांचं नामस्मरण करण्याची सवय लागली आणि ते ज्ञान झालं. जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांच्या राजवाड्यामध्ये पित्याकडे आले हिरण्यकश्यपूकडे, तेव्हा त्यांचं नामस्मरण बघून त्यांना राग आला, चीड आला. त्यांनी अनेक उपाय केले, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, कडेलोट करण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, येना त्या प्रकारे सर्वच प्रकार करून पाहिले, परंतु भक्त प्रल्हादाचा मात्र काही मृत्यू होऊ शकला नाही. केवळ नामस्मरण आणि देवतेची भक्ती ही त्याला तारत राहिली आणि शेवटी हिरण्यकश्यपूचाच नाश झाला. हेच उदाहरण श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हणजे उद्धवाच्या बाबतीत लागू होतं. जेव्हा उद्धव लहान होते त्यावेळेस ते श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रमले होते आणि एवढे रमून जायचे की त्यांना देहभान हरपून जायचे. छोट्या वयात, खेळण्याच्या वयात देखील ते तहानभूक विसरून श्रीकृष्णाची भक्ती करत होते. त्यामुळे श्रीकृष्णाने देखील शेवटच्या क्षणाला आपलं सर्व काही ज्ञान हे उद्धवाला समर्पित केलं होतं. अशाच प्रकारे आपण जरी नामस्मरण केलं तर देवता त्या नामस्मरण करणाऱ्या खऱ्या भक्ताला निश्चितपणे प्रसन्न होत असते. उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. एवढं असून पण ज्ञानदेवांना हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात की नाव घेणं हे फार सुलभ आहे, सोपं काम आहे, तुम्ही केव्हाही कोणत्याही क्षणाला नामस्मरण करू शकता, त्याला काही बंधनं नाही आहेत. परंतु इतर गोष्टीला खूप बंधनं, नियम असतात. व्रतवैकल्य करणं, यज्ञ करणं, जपनाम, विविध प्रकारच्या तपश्चर्या करणं ह्या कठीण असतात. तरी देखील लोक नामस्मरण हे सोपं असून देखील का करत नसावेत? म्हणून सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे म्हणजे हे सोपं असून देखील फार विरळातली गोष्ट आहे, आपण नामस्मरण करत नाही. मुळात आपल्या मानवांचा हा स्वभावच असतो की सोप्या आणि सहज वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या वाटत नाहीत.
आणि अवघड गोष्टी अवघड आहेत, विचित्र आहेत म्हणून आपण करत नाही. केल्या तरी त्या पूर्णत्वास जातील याप्रमाणे करत नाही आणि मग त्याचं मनवांचित फळ आपल्याला लाभत नाही. म्हणून आपल्या पदरी ही दुःख आणि निराशा सतत गोंगावत राहते. नामस्मरण या हरिपाठामधून दिलेला आपल्याला सर्वात मोठा मंत्र आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हेच माऊली यातून सांगतात. जय जय रामकृष्ण हरी.